Today we start आज आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॉवर स्क्रू. ओके, आता पॉवर स्क्रू या नावातच आपल्याला अर्थ आहे. कसा स्क्रू? ज्या स्क्रूमध्ये ताकद असते त्याला काय म्हणतो आपण? पॉवर स्क्रू असं नाव. तर या पॉवर स्क्रूचे आपण ॲप्लिकेशन्स, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आज आपण पाहणार आहोत. तो पहिल्यांदा बघू आपण ॲप्लिकेशन्स. पहिलं ॲप्लिकेशन आहे स्क्रू जॅम. दुसरं ॲप्लिकेशन आहे लीड स्क्रू ऑफ लेग. तिसरं ॲप्लिकेशन व्हाईस. फोर्थ युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन अँड फोर्थ प्रेस. बघा, पहिलं स्क्रू जॅम. स्क्रू जॅम म्हणजे काय? आपण जेव्हा गाडी पंक्चर झाल्यानंतर खाली स्क्रू लावतो, तो काय? स्क्रू जॅम. हे पहिलं ॲप्लिकेशन पॉवर स्क्रूचं. त्याच्यानंतर दुसरं लीड स्क्रू ऑफ लेग. ज्यावेळेस लेग मशीन आपण कटिंग स्क्रू जो आहे लेग मशीनचा आपण पुढं मागे करण्यासाठी जो फिरतो तो आहे आपला लीड स्क्रू ऑफ लेग. त्या ठिकाणी आपण पॉवर स्क्रूचा उपयोग करतो. सेकंड आहे व्हाईस. व्हाईस म्हणजे काय? वर्कशॉपमध्ये आपण एखादा मटेरियल कट करायचं असेल तर आपण दोन व्हाईसमध्ये, दोन जॉमध्ये आपण प्रोडक्ट पकडतो. तो टाईट करण्यासाठी जो आपण स्क्रू वापरतो टाईट करण्यासाठी तो आहे पॉवर स्क्रू. तिसरा ॲप्लिकेशन. चौथा आहे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन त्याला काय म्हणतो आपण? UTM. म्हणजे टेन्साईल टेस्ट करण्यासाठी जी मशीन वापरतो. त्याच्यात काय करतो आपण? त्या मशीनमध्ये एक रॉड लावतो असा आणि त्या रॉडला खाली आणि असं वर वळतो. खाली आणि वर वळताना जे वरून स्क्रू काम करतो वर नेण्याचं आणि खालचा खाली नेण्याचं, त्या ठिकाणी काय असतो? पॉवर स्क्रू. म्हणजे UTM मशीनमध्ये आपण पॉवर स्क्रूचा उपयोग करतो. शेवटचा आहे प्रेस. प्रेस मशीन. प्रेस करण्यासाठी वर्कशॉपमध्ये वगैरे प्रेस मशीनमध्ये पण लीड स्क्रू वापरतो. हा आहे पाचवा ॲप्लिकेशन ऑफ पॉवर स्क्रू. हे पाच ॲप्लिकेशन पॉवर स्क्रूचे. त्याच्यानंतर आपण बघू ॲडव्हान्टेजेस काय आहेत पॉवर स्क्रूचे. पहिला ॲडव्हान्टेज, इट इज सिम्पल टू डिझाईन. तो तयार करण्यासाठी, डिझाईन करण्यासाठी एकदम सोपा आहे. दुसरं काय ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेज आहे? इट इज इझी टू मॅन्युफॅक्चर अँड नॉट रिक्वायर्ड स्पेशलाइज्ड मशीन. तयार करण्यासाठी एकदम इझी आहे आणि त्याच्यासाठी काही अशा स्पेशलाइज्ड मशीन्स लागत नाही. तिसरा ॲडव्हान्टेज आहे, इट प्रोव्हाइड्स प्रिसियस कंट्रोल. म्हणजे ॲक्युरेट कंट्रोल आपण ह्याच्याने पॉवर स्क्रूनी करू शकतो. जेव्हा आपण गाडी पंक्चर झाल्यावर चढविताना जिथपर्यंत झालं की आपण थांबतो की पॉवर स्क्रू. म्हणजे प्रोव्हाइड्स प्रिसियस कंट्रोल. फोर्थ आहे इट यूज नॉइजलेस सर्व्हिस. म्हणजे आपण ऑपरेट करताना त्याचा आवाज वगैरे काही येत नाही आणि त्याची काय कमी कॉस्ट आहे. त्याची किंमत पण खूप कमी आहे. ही झाले ॲडव्हान्टेजेस. ओके, आता डिसॲडव्हान्टेज काय याचं? त्याचे डिसॲडव्हान्टेज आहे इट इज नॉट यूज्ड इन कंटिन्युअस पॉवर ट्रान्समिशन. फक्त आपण कधीतरी म्हणून पॉवर स्क्रूचा उपयोग करतो. कारण का? तर ह्याची इफिशियन्सी जी आहे ती लेस दॅन 50% आहे. त्याच्यामुळं कंटिन्युअस पॉवर ट्रान्समिशनच्या उपयोगासाठी आपण पॉवर स्क्रू वापरत नाही. पहिला. दुसरा डिसॲडव्हान्टेज आहे इट हॅज हाय फ्रिक्शन इन थ्रेड्स ऑफ स्क्रू अँड रिझल्ट इन व्हेरिंग. स्क्रू त्याचे जे थ्रेड्स आहेत, नट आणि बोल्टचे थ्रेड्स आहेत, त्याच्यामध्ये काय होते? झीज होते आणि हा दुसरा त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. ओके, सो दीज आर द ॲप्लिकेशन्स, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ पॉवर स्क्रू. ओके, विल स्टॉप. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा आणि लाईक पण.